नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होत असलेला एक विधानसभा मतदारसंघ आहे. अर्थात तो विधानसभा मतदारसंघ आहे पुणे जिल्ह्यातला मावळ विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये मागच्या महिनाभरापासून काय काय घडामोडी सुरू आहेत हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि या सगळ्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असलेल्या मतदारसंघात सध्या मी आलेली आहे. माझ्यासोबत विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके आहेत. त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. आणि प्रचार त्यांचा कसा सुरू आहे, कारण अवघे आता 15-16 दिवस फक्त निवडणुकांसाठी उरलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. अण्णा, खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये. नमस्कार अण्णा, जनरली निवडणुका म्हटल्या की एक प्रतिस्पर्ध्याचं आव्हान समोर असतं, दुसऱ्या पक्षातला तो असतो. तुमच्या मध्ये मात्र सुरुवात अशी झालेली आहे की तुम्हाला पक्षांतर्गतच आव्हानाला सर्वप्रथम तोंड द्यावं लागलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा असा उमेदवार तुमच्या समोर आहे, प्रतिस्पर्धी आहे, की त्याला भाजपनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, जो तुमच्या महायुतीतला एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे की जे तुमचे विरोधक आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे. असा प्रतिस्पर्धी उमेदवार आहे ज्याने बंडखोरी केलेली आहे. या सगळ्याचा सामना आता सुनील अण्णा शेळके कसं करणार आहे, आणि मुळात त्याला तुम्ही जे तुमचे आता विरोधक असणार आहेत, तुम्ही त्यांना महायुतीचा उमेदवार समजायचा, त्यांना महाविकास आघाडीचा समजायचं की काय? तुमच्या समोर उमेदवार कोण? तुमच्या प्रश्नाचं थोडी उत्तर आली. मागच्या 5 वर्षापूर्वी या मावळच्या जनतेकडे एक वेळ संधी मागितली. या जनतेनं मला विश्वासानं काम करण्याची संधी दिली. 5 वर्षाचा माझा कामाचा आणि कार्य अहवाल आपण पाहिला तर सुरुवातीचं 1 वर्ष 1.25 वर्ष कोरोनासारख्या महामारीमध्ये गेलं. 1 1.25 वर्ष काम करायला मिळाले आणि नंतरच्या 2.5 वर्षात पुन्हा विरोधी पक्षात बसावं लागलं. 1.5 वर्ष शेवटचे मला पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 4,158 कोटी रुपयाचा निधी या मावळ तालुक्यातील सर्वांगीण विकासाकरता आपल्याला उपलब्ध करण्यात आला. कामं एका बाजूला होत आहेत, सर्वसामान्य जनता समाधान व्यक्त करते आणि याचाच कुठंतरी माझ्या कामाची पावती म्हणा किंवा याचाच एक सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा संपूर्ण राज्यामध्ये सामना होत असताना मावळ तालुक्यात महाविकास आघाडीच्या चिन्हावरती, मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, या पक्षाच्या चिन्हावरती उमेदवार या ठिकाणी आपल्याला उभा राहिलेला पाहायला मिळत नाहीये. परंतु यामध्ये भारतीय जनता पक्षातल्या काही ठराविक मंडळींनी ही चाल खेळले आणि आदरणीय पवार साहेबांना जाऊन सांगितलं, तुम्ही तुतारी देऊ नका, आम्ही तुमच्या सोबत राहू. जो पारंपरिक पक्ष किंवा आपण संघर्ष जो पाहतो तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी असेल, अशा संघर्षात देखील भारतीय जनता पक्षातले काही ठराविक नेते मंडळी हे काँग्रेसच्या जवळ गेले, त्यांची हात मिळवणी केली. आणि त्याचा अर्थ की भारतीय जनता पक्ष हा काँग्रेस सोबत गेला असं नाहीये किंवा राष्ट्रवादी सोबत गेलेला असा देखील नाहीये. सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा हा एक निष्ठा आहे, पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे आणि तो आदेश पाळून आज महायुतीचा धर्म पाळताना आम्हाला देखील तो पाहायला मिळतोय. नक्कीच. बापू वेगळे यांचं सरळ सरळ आव्हान तुमच्या समोर आहे असं आपण एका बाजूला म्हटलं तरी सुद्धा पडद्यामागून हालचाली करणारे अनेक जण आता तुमच्या समोर आलेले आहे. आणि जे काही मधल्या काळामध्ये घडलं ते राजकारण आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. हा वाद जो होता, अर्थात मी नाव पण घेते, बाळा भेगडे आणि तुमच्यामधला जो वाद आहे तो थेट फडणवीसांच्या कोर्टात सुद्धा पोहोचला. नाही, याच्यात शेवटी निवडणुकीमध्ये सत्यंतर होत असतात, काही बदल होतात आणि त्यातनं ही काही जुळवाजुळव करण्याचा प्रत्येक जण आपली आपली स्ट्रॅटेजी आखत असतो. आम्ही महायुती म्हणून काम करताना मावळ मतदारसंघाचा असेल किंवा पुण्यातील पिंपरी चिंचवड असेल, कसबा असेल, कोथरूड असेल, या प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या युतीचा धर्म पाळून काम करतोय. पण इथं मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील त्याच पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे. मग आम्ही फडणवीस साहेबांकडे गेलो. फडणवीस साहेबांनी देखील सूचना केल्या की आपल्याला युतीचा धर्म पाळावा लागेल, आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने काम करावं. त्यांनी साहेबांसमोर होकार दिला आणि बाहेर आल्यावरती परत त्यांनी त्यांचा जे काही शब्द आहेत ते फिरवले. मला एवढं सांगायचं की आपल्याला राज्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री करायचा आहे, सरकार आणायचे, तर आपण सर्वांनी एक संघ राहणं हीच गरज होती. परंतु काही स्वार्थापोटी किंवा आकसापोटी व्यक्तिगत कुटुंबाकरता जर विरोधात जात असेल तर मावळची जनता देखील खपून घेणार नाही.
नक्कीच एक एक जागा महत्वाची आहे आणि जसं तुम्ही म्हणताय की महायुतीचा जर मुख्यमंत्री करायचा असेल तर एक एक जागा अर्थात महत्वाची आहे आणि इतर सगळ्या ठिकाणी जर महायुतीचा धर्म पाळला जातोय तर मावळातच का नाही? तर मावळात देखील पाळला जातोय. मावळात ठराविक काही नेते मंडळी जरी बाजूला गेले असले तरी सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा आज आपल्यासोबत जोडलेला आहे. गावागावामध्ये ते स्वतः प्रचार करतायत. स्वतः आता त्यांनी यंत्रणा हातामध्ये घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, आरपीआयचे असतील किंवा स्वाभिमानी पक्ष असतील, शिवसेनेचे आहेत, हे सगळेजण आता कामाला लागलेले आहेत. गावागावामध्ये प्रचार देखील करतायत. ठीक आहे, मतभेद होणं स्वाभाविक आहे किंवा गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष आहे, परंतु आम्ही लोकसभेला असे मतभेद ठेवले नाही, मनातही ठेवले नाही किंवा आमच्याकडे आलं पाहिजे आणि मग तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे, मग आम्ही आमचा निर्णय करू, अशी भूमिका आम्ही घेतली नाही. लोकसभेला महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या क्षणी आम्ही निर्णय घेतला. आता निर्णय झाला, आपल्याला आता महायुतीचा धर्म पाळून काम करायचंय आणि ज्यांनी काम केले नाही त्यांच्यासोबत हे नेते मंडळी आहेत. आता आज हे नेते मंडळी कुणासोबत आहेत की ज्यांनी लोकसभेला काम केले नाही म्हणून जे ओरडत होते, ज्यांच्या नावाने ओरडत होते, आज त्यांच्यासोबत हे आज काम करतायत. मी नक्की त्यांना साध्य करायचे काय? विशिष्ट कुटुंबाकरता, विशिष्ट आडनावाकरता राजकारण करायचं का तालुक्यातील सार्वजनिक राजकारण करायचे, हा देखील विचार त्यांनी करायला हवा. बरोबर आहे. आता मावळामध्ये साधारण असं चित्र दिसतंय की सुनील अण्णा शेळके एका बाजूला आणि सगळे विरोधक एका बाजूला एकवटलेले आहेत. हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करतायत, फक्त सुनील अण्णा शेळके यांना एकटं पाडायचं आहे आणि बाकी सगळेजण एका बाजूला, किंवा मधल्या या काळामध्ये जसं सांगली पॅटर्न होता, अपक्ष उमेदवार कसा त्या ठिकाणी पुढे गेला, तसंच काहीसा मावळ पॅटर्न पण रुजू होतोय असं तुम्हाला वाटतंय? बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगतो, 5 वर्षाचा कामाचा लेखाजोखा किंवा मूल्यमापन ही मावळची जनता करते. मी विकास कामांमध्ये मला जेवढं काम करता येईल तेवढं मी 5 वर्षामध्ये केलं. सुखादुःखामध्ये किंवा अडचणीच्या काळात जी काही मला मदत करता येईल तो मी करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे प्रकल्प असतील ते या तालुक्यामध्ये आपण आणले. अनेक महिला भगिनींना सक्षमीकरण करत असताना वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध करून दिले. युवकांना रोजगाराची संधी मिळावी याकरता देखील अनेक ठिकाणी, मग ते इंडस्ट्री कंपनी असेल किंवा टुरिझमच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगाराची निर्मिती केली. हे सर्व कामं करत असताना कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये असंतोषपणा नाही किंवा पुढे त्यांच्या मनामध्ये नाराजी नाही. नाराजी आहे ती ठराविक विशिष्ट पुढारी नेते मंडळीच्या मनात आणि विशिष्ट एका आडनावाच्या मनात. त्यामुळं ह्या वेळेचा पॅटर्न हा भावकी विरुद्ध गावकी हाच पॅटर्न चालणार. मावळ तालुक्यातल्या सर्वच समाज, सर्व आडनावाची लोक आज माझ्या सोबत आहेत, याचा मला आनंद आहे. नक्कीच. वारंवार तुम्ही उल्लेख करताय विशिष्ट नेत्याचा, विशिष्ट आडनावाचा. अर्थात मी सरळ सरळ सांगते, बाळा भेगडेंबाबत आपण हे बोलतोय. बाळा भेगडे तुमच्या इतकं विरोधात जाण्याचं नेमकं कारण काय? 2019चा पराभव अर्थात त्यांच्या जिवारी लागलेला असणार आहे, कारण अजित पवारांनंतर सर्वाधिक मतं घेणारे उमेदवार म्हणून तुमचा नामोल्लेख केला जातो. काय याचं नेमकं बाळा कसं आहे की बघा, शेवटी बाळाभाऊ हे थोडस नाही म्हणाल तरी भारतीय जनता पार्टीचा इथले प्रमुख नेता आहे, परंतु त्याच्या मागे दडून किंवा पडद्याआडचे मागचे अनेक कलाकार आहेत. त्या कलाकारांनी फक्त यांना पुढे करायचं काम केलं. मग या ठिकाणी असलेलं कोणी आर्थिक राजकारण करणारे किंवा अर्थकारण करणारे सुद्धा बलाढ्य लोक या सगळ्या घटनेमागे, या परिस्थितीमागे उभे आहेत आणि ज्यांना राजकारणामध्ये काहीतरी साध्य करायचंय ही लोक देखील त्याच्या मागे आहेत, हे लक्षात प्रत्येकाच्या आलेलं आहे. त्यामुळं व्यक्तिगत त्या व्यक्तीशी बोलण्यापेक्षा त्यांच्या मागचे जे ठराविक लोक आहेत त्यांचा देखील आपण विचार करायला पाहिजे. ते लोक का वागतायत, त्यांनी का युतीचा धर्म पाळला नाही, हे सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी त्यांना विचारलं पाहिजे. नक्कीच. पण फडणवीसांनी यामध्ये पुढाकार घेतला असं आपल्याकडे, म्हणजे राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये का इनिशिएटिव्ह घेतला नाही? तुम्ही त्यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवली नाही का? फडणवीस साहेबांनी पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष घातलं. साहेबांनी सूचना दिल्या, आपल्याला महायुतीचं काम करावं लागेल, परंतु त्यांनी जो आदेश पाळला नाही. पुढच्या 8-10 दिवसामध्ये स्वतः फडणवीस साहेब मावळ तालुक्यामध्ये येत आहेत. त्यावेळेला स्पष्टपणानं त्यांच्या भावना किंवा त्यांनी जे काही सांगितलं ते देखील या जनतेसमोर मांडतील. पण यामुळे काही नुकसान होईल असं काही तुम्हाला वाटतंय का? किंवा आणखी जास्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, थोडी धाकधूक काही वाटतंय का? नाही, मी 5 वर्ष घरामध्ये नव्हतो बसलेलो किंवा निवडणुका आता आल्यात म्हणून जे जसे विरोधक आज महिन्या 2 महिन्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेत, एकवटलेत, असं मी केलेलं नाही. 5 वर्षामध्ये मी वाड्या पाड्यांवरती जाऊन काम केलं, माझ्या सहकार्याने काम केलं. दादांनी
जेवढे कामांना निधी मागत तेवढा निधी देण्याचं काम केलं, मी तो पोचवायचं काम केलं. बरं. मग 5 वर्ष सातत्याने आम्ही काम करत असताना जनतेसमोर आम्ही जोडलेलो आहोत, जनतेच्या सुखात दुःखात उभे राहिलो. आणि विरोधी नेत्यांना किंवा विरोधी उमेदवारांना आता या 3 महिन्यातच मावळची जनता दिसायला लागली, मावळचे नेते दिसायला लागले, मावळातील कार्यकर्ते दिसायला लागलेत. त्यामुळे 5 वर्ष संपर्कात राहणं हे नक्कीच माझ्या दृष्टीने आज मला फायद्यात चालतंय. नक्कीच ज्या कामांचा, विकास कामांचा तुम्ही वारंवार उल्लेख करतात, काही प्रमुख कामं या 5 वर्षामध्ये सुनील अण्णा शेळके यांनी जनतेसाठी केलेली आहे आणि त्याही पलीकडे आता एक विजन असतं आपल्या पुढच्या 5 वर्षासाठीचं, ते तुमचं काय आहे? तर मी आता 5 वर्षामध्ये म्हणजे मागील 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की मला 5 वर्षाकरता आपण संधी द्या, एक वेळ संधी द्या, मी आरोग्याची चांगली सुविधा उपलब्ध करून देईल. आज कानेफाटा किंवा लोणावळ्याचं हॉस्पिटल उभं राहिलं, तालुक्यातील दररोज 200 पेशंट जरी आले तरी त्या 200 पेशंट्सला रोज मोफत उपचार द्यायची जबाबदारी ही पुढील 5 वर्षामध्ये या सुनील शेळकेची असणार आहे. आज महिला बहिणींकरता मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही एक पॉप्युलर झालेली योजना आहे. ही योजना सातत्याने पुढचे 5 वर्ष सुरू ठेवून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची जबाबदारी आमची असणार आहे. सरकार किंवा एक लोकप्रतिनिधी माझी देखील असणार आहे. इथल्या स्थानिकांना रोजगार देत असताना स्थानिक भूमिपुत्रांना कसं प्राधान्य देता येईल याकरता इथल्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचा पुढाकार घेऊन त्यांना उद्योग व्यवसाय देणं, ॲग्रो टुरिझम असेल, पर्यटनाला चालना देत असताना ग्लास सारखा प्रकल्प पुढच्या 2 वर्षात पूर्ण करून तिथे देखील कशी रोजगाराची निर्मिती होईल. तीर्थक्षेत्र असलेलं आई एकविरा देवी असेल, जगनाडे महाराजांचा असेल, तुकाराम महाराजांचा असेल, अशा अनेक प्रकल्प या तालुक्यात पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत. आणि याची सर्वस्व जबाबदारी घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जातोय की पुढचे 2-2.5 वर्षे आपल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. आणि जे प्रकल्प आपण घोषित केले ते उभे राहत आहेत आणि ते उभं करण्याची जबाबदारी किंवा इथल्या नागरिकांना सुविधा, मग त्या आरोग्याच्या असतील किंवा अनेक वेगळ्या शासकीय योजना असतील, ती देण्याची जबाबदारी माझी आहे. हाच आमचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निवडणुकीला सामोरे जातोय. नक्कीच. तर सर्वाधिक हॉट ठरलेला हा मावळ विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सगळे विरोधक जरी एका बाजूला एकवटले असले तरी आपण विकास कामांच्या आधारे या निवडणुकीला सामोरे जातोय आणि जनता नक्कीच आपला विचार करेल अशी आशा विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.